बाबाजानी दुर्राणी साहेबांना पुन्हा निवडून देणं मला नाही पटत आहे. म्हणजे मागच्या वेळी ते आमदार होते तेव्हा फारसा फरक नाही जाणवला. फरक नाही जाणवला? अरे आपण रोज कॉलेजला जातो, तो रस्ता किती खराब झालाय. त्यांच्या आमदारकीच्या काळात तो होता का तसा? नाही ना. अरे रस्त्यांबरोबरच आता बांधाऱ्यांमुळे पाथरीतील शेतकऱ्यांना पाणी मिळायला लागलंय आणि त्यांच्या सिंचन प्रकल्पामुळे आता सगळी शेती हिरवीगार झाली. हो ते तर आहे. अरे पण ते बाबाजानी दुर्राणी साहेब हे मुसलमान आहेत आणि ते फक्त एकाच समाजासाठी काम करतात असं मला वाटतं. काय? एकाच समाजासाठी? अरे त्यांनी राम मंदिर, साईबाबा मंदिर, ईदगाह, बुद्ध विहार यांच्यासारख्या धार्मिक स्थळांमध्ये लोकांना एकत्र आणलंय. अरे ते सर्व धर्मांचा सन्मान करतात आणि लोकांना एकत्र घेऊन येतात. मी तर म्हणतो ना, सर्व धर्म समभाव याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबाजानी दुर्राणी साहेबच. अच्छा, मग मीच चुकीचं ऐकलं असावं. म्हणजे पाथरीची प्रगती आणि आपल्याला मिळालेल्या विकासाची गती ही फक्त बाबाजानी दुर्राणी साहेबांमुळेच. हो, आणि हो, आपण पहिल्यांदा मतदान करतोय, त्यामुळे पाथरीच्या प्रगतीसाठी योग्य उमेदवार निवडून देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. दुर्राणी साहेबांबद्दलचा गैरसमज तू दूर केलास, थँक्स. हो, बाबाजानी दुर्राणी साहेबच योग्य उमेदवार आहेत. आपण त्यांनाच मत द्यायला हवं. पाथरीच्या प्रगतीसाठी बाबाजानी दुर्राणी साहेबांनाच निवडून आणूया. विचार करा. बाबाजानी दुर्राणी साहेबांना निवडून देऊ आधार. पाथरी विधानसभा क्षेत्राचा करू उद्धार. पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 20 नोव्हेंबरला अनुक्रमांक 7 समोरील ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.